युट्यूबवर अचानक गायब का झाले? प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी होत नाही. त्यावेळी माझा मिसकॅरेज झाला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल रेझिंग नदी, जिथे मदरहूड आहे रिअल, सिंपल आणि फुल ऑफ लव्ह. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ शूट करता मी थोडीशी नर्वस आहे, कारण जवळपास 3 ते 4 वर्षानंतर मी पुन्हा युट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करते. आता इतक्या वर्षानंतर कॅमेरा समोर बोलताना थोडीशी नर्वसनेस तर असणारच, आणि तितकीच एक्साइटमेंट सुद्धा आहे आणि आनंद या गोष्टीचा आहे की मी इतक्या वर्षानंतर का होईना पुन्हा युट्यूब सुरू करते. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की मी युट्यूबवर अचानक गायब का झाले? तर त्यामागे एक असं कारण नाहीये. बऱ्याच गोष्टी घडल्या मागच्या काही वर्षांमध्ये. माझ्या आयुष्यात खूप मोठे चेंजेस आले आणि सगळ्यात आधी तर माझं लग्न झालं, आणि लग्नानंतर लाईफ किती चेंज होते हे तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाहीये. नवीन घर, नवीन माणसं, नवीन रिस्पॉन्सिबिलिटीज, त्या सगळ्यासोबत ऍडजस्ट करताना थोडासा वेळ गेला. आणि लग्नानंतर काही काळानंतर आमच्या आयुष्यात एक खूप सुंदर गोष्ट घडली, ती म्हणजे मी आई होणार होते. पण ही जर्नी माझ्यासाठी तेवढी सोपी नव्हती. ही माझी फर्स्ट प्रेग्नन्सी होती, एक्साइटमेंट होती, खूप सारे प्लॅन्स होते. पण प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी होत नाही, आणि त्यावेळी माझा मिसकॅरेज झाला. सो तो काळ माझ्यासाठी खूप जास्त डिफिकल्ट होता. मेंटली, इमोशनली खूप जास्त वीक झाले होते मी. असं वाटत होतं सगळं काही थांबलंय. माझं जग, माझी लाईफ, पूर्ण सगळं काही तिथेच थांबलंय. पण हळूहळू मी या सगळ्यातून बाहेर पडले, स्वतःला सावरलं, आणि मग काही काळानंतर मला कळलं की मी पुन्हा प्रेग्नंट आहे. आणि यावेळी आमच्या आयुष्यात आला अधिक. खरं सांगते, तो जेव्हापासून आमच्या आयुष्यात आला ना, आमची लाईफ खूप सुंदर झाली आहे. तेव्हा मला एक गोष्ट कळाली की गॉड ऑलवेज हॅज बेटर प्लॅन. फक्त थोडासा वेळ लागतो. पण आई झाल्यानंतर आयुष्य खरंच खूप बदलतं. बाळाची काळजी घेणं म्हणजे एका आईसाठी 24 तासांची ड्युटी असते. नो सुट्टी, नो संडे, नो सिक लीव्ह. 24/7 तुम्हाला त्या बाळासाठी अवेलेबल राहावं लागतं. त्याचं फीडिंग, त्याचं स्लीप रुटीन, त्याची हेल्थ, कधी अचानक रडणं, कधी अचानक हसणं, आणि या सगळ्यात दिवस कुठे निघून जायचा ना कळायचंच नाही. खरं सांगते, स्वतःसाठी 10 मिनिट बसायला सुद्धा वेळ मिळत नाही. त्या काळात माझा सगळा फोकस फक्त आद्विक आणि फॅमिलीवर होता. युट्यूबसाठी वेळ काढणं याच्यातून मला शक्यच झालं नाही. त्यामुळे मला काही काळासाठी ब्रेक घ्यावा लागला. आणि आणखी एक इम्पॉर्टंट रिझन होतं, लग्न, बेबी आणि पोस्टपार्टम. या सगळ्यामुळे माझ्यामध्ये तितकासा कॉन्फिडन्स राहिला नव्हता. कॅमेरा समोर येणं, स्वतःबद्दल बोलणं, हे सगळं पुन्हा सुरू करणं मला थोडंसं डिफिकल्ट वाटत होतं. म्हणून मला स्वतःला थोडा वेळ द्यायचा होता, स्वतःला समजून घ्यायचं होतं. कारण इथून पुढे मी तुमच्यासोबत ज्या गोष्टी शेअर करणार आहे त्या खूप जास्त पर्सनल आहेत. सो त्यासाठी मला स्वतःला मेंटली प्रिपेअर करायचं होतं. पण खरं सांगायचं तर या सगळ्या काळामध्ये ना मी एक गोष्ट खूप जास्त मिस करत होते. ते म्हणजे युट्यूबवर व्हिडिओ बनवणं आणि तुमच्यासोबत माझी लाईफ शेअर करणं. आणि आता अद्विक पण मोठा झालाय, त्याचं रुटीन थोडंसं स्टेबल झालंय, आणि म्हणून मला वाटलं की आता पुन्हा युट्यूब सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ म्हणजे माझ्या चॅनलचा, म्हणजे रेझिंग अद्विकचा ऑफिशियल कमबॅक व्हिडिओ आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खूप इंटरेस्टिंग आणि रिअल गोष्टी शेअर करणार आहे. जसं की माझी कंप्लीट प्रेग्नन्सी जर्नी, माझा डिलिव्हरी एक्सपिरियन्स कसा होता, डिलिव्हरी नंतर मला काय कॉम्प्लिकेशन्स आले, काय चॅलेंजेस आले, माझं डेली रुटीन ॲज अ मॉम, आणि अर्थातच अद्विकचे क्यूट आणि फनी मोमेंट. मला वाटतं की या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्याने खूप मॉम्सना त्या रिलेट करता येतील. कारण मदरहूड हे परफेक्ट नसतं, पण ते खूप सुंदर असतं आणि तितकंच डिफिकल्ट सुद्धा असतं. जर तुम्हाला पॅरेंटिंग जर्नी, रिअल मॉम लाईफ आणि फॅमिली ब्लॉग्स बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर थँक्यू सो मच. दिस इज रेझिंग अद्विक सायनिंग ऑफ. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.